पिंकी आणि माफिया. शहराच्या सुरक्षेची जबाबदारी पिंकीने म्हणजेच वंडर गर्लने आपल्या हाती घेतली होती. वंडर गर्लच्या असण्यामुळे कोणत्याही चोराची आणि लुटेऱ्यांची भीती नव्हती. वंडर गर्लच्या असण्यामुळे कोणीही कितीही कोणताही गुन्हा करण्यापासून 100 वेळा विचार करत होते. पण तरीही असा माफिया होता ज्याने शहरात एंट्री घेतली होती. त्याचं नाव होतं बबलू बॉस उर्फ बीबी आणि त्याचे पंटर लोक त्याला बीबी भाऊ असं बोलत होते. बीबी भाऊ, मला एक गोष्ट समजत नाहीये. अंडरवर्ल्ड मध्ये तुमचं इतकं मोठं नाव आहे, तरीही तुम्ही या सर्व झाडांना कापून गैरकानूनी पद्धतीने ते विकायला लागले आहेत का? हे किडनॅपिंग, मर्डर सारखे छोटे छोटे काम मी करत नाही. मला तर या झाडांमध्ये आनंद मिळतो. बबलू बॉस उर्फ बीबी भाऊ एका जागेला टार्गेट करत होता आणि तिथले सगळे झाड कापून त्याची परदेशात स्मगलिंग करत होता. बीबीला हे काम खूप आवडत होतं. झाड कापणं आणि त्याला विकणं आणि त्याचं स्मगलिंग करणं हे एका नशेसारखं होतं. आणि जर या कामात कोणी त्याच्या मध्ये येत असेल तर त्याचा मृत्यू अटळ होता. या धंद्यामध्ये नुकसानच नाहीये, फक्त फायद्याचे. आणि दुर्मिळ झाडं शोधायची असतात आणि त्यांना विदेशात पाठवायचं असतं. आणि बाकीचे झाड, प्रत्येक झाडाच्या फांदीची किंमत असते बाजारात. सर्व झाडं विकल्या जातात. तुम्ही फक्त जागा शोधा. शोधली आहे बीबी भाऊ, तुम्ही फक्त चला आमच्या सोबत. दत्तूने बीबी साठी अशी जागा शोधली होती जिथून तो हजारो झाड कापून स्मगलिंग करू शके. आणि ती जागा होती पिंकीचं शहर. पिंकीच्या शहराच्या बाजूला जंगल होतं. हिरव्या गर्द घनदाट झाडांनी बनलेलं हे जंगल राजापुरी, जिथे अतिशय वेगळ्या प्रकारची झाडं मिळत होती, ज्याचं वर्णन पिंकीच्या शाळेमध्ये पुस्तकांमध्ये सुद्धा केलं होतं. तर मुलांनो, आज मी तुम्हाला एका जंगलाबद्दल सांगणार आहे. कुठला पण टीचर? राजापुरी जंगल, जे आपल्या शहराच्या एकदम बाजूला आहे. अनेक जंगली प्राणी, पशु पक्षी या जंगलात राहतात आणि हे सगळेच या जंगलावरती निर्भर आहेत.